नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बँक ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सर्वसामान्यांना आता केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे बँक आता बंद पडल्यास तुम्हाला घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये, कारण बँक बंद पडली तरी खातेधारकांचं आता नुकसान न होता 90 दिवसात त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. केंद्र सरकारनं आज या संदर्भातला मोठा निर्णय घेतलाय. ठेवीदारांची 5 लाखांपर्यंतची रक्कम आता सुरक्षित होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षात सातत्यानं अनेक बँका बंद पडल्या आणि त्या बँकांमध्ये पै जमवून ठेवलेली जी रक्कम आहे ती बुडाली. सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड त्यामुळे सहन करावा लागला. अनेकांना आत्महत्या सुद्धा करावी लागली. पण आता सर्वसामान्य जेव्हा बँकेत हे पैसे ठेवतात तेव्हा त्यांच्या बँकेतल्या या पैशाला एक संरक्षण मिळालेलं आहे. निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी आज केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. 5 लाखांपर्यंतच्या रकमेला आता हे संरक्षण मिळालेलं आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नेमका हा निर्णय काय आहे, अधिक तपशीलवार सांगा. विलास, आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या वतीचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि सुधारणा करून त्या कायद्याला मंजुरी देण्यात आली. हा अतिशय महत्वाचा कायदा आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की देशातील अनेक बँका ह्या बंद पडल्यानंतर खातेधारकांचे पैसे मिळत नाही, मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात. या संदर्भात दिलासा देण्याकरता हा एक मोठा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. जेही बँक बंद पडली त्याची त्या खातेधारकाला 90 दिवसात त्याचे पैसे जे आहेत ते मिळणार आहे. 5 लाखाची यासाठी मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आले आहे. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील अनेक बँका ज्या आहेत बुडीत निघाल्या होत्या. तशाच प्रकारे देशातील अनेक राज्य आहेत, उत्तर प्रदेश असो, बिहार असो, या राज्यातही अनेक बँका बुडीत निघाल्या होत्या. तर त्या संदर्भात हा एक मोठा निर्णय आहे आणि जवळपास या अंतर्गत जर बघितलं तर 98.3% जे बँक धारक आहेत त्यामुळे देशातील यांना यांचं सुरक्षितता मिळणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे सर्वबरोबर बघितलं ज्याही खातेदाराचे 5 लाखापर्यंतची रक्कम असेल ती रक्कम त्याला 90 दिवसाच्या आत परत मिळेल. याचा अर्थ याचा अर्थ असा होतो की एक मोठा दिलासा सर्वसामान्यांना मिळणार आहे. कारण की साधारणतः जर बघितलं सर्वसामान्यांचं पेन्शन असो, पेन्शनची एक मोठी स्कीम, मोठे पैसे हे गुंतवून ठेवले जातात. अनेक बँकांमध्ये जर बघितलं अनेक कॉर्पोरेटिव्ह बँकांमध्ये देखील याचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे हा एक मोठा निर्णय आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरंय प्रशांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. तेव्हा सर्वसामान्यांसाठी अत्यंत दिलासादायक ही बाब आहे, कारण बँका बुडायच्या पण सर्वसामान्यांचे पैसे बुडायचे ते आता बुडणार नाहीत. यानंतर बातमी आहे दिल्लीच्या राजकारणातून. एकीकडे राज्यात भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येत मोठ बांधण्याचा चंक बांधलेला दिसतोय, तर तिकडे केंद्रातले विविध पक्षाचे नेते सुद्धा भाजप विरोधात एकत्र येताना दिसत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात कार्यस्थगन प्रस्ताव आणण्यासाठी विरोधी पक्षांनी दंड थोपटले. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पहिल्यांदाच शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगासस हेरगिरी वाद अन्य मुद्द्यांवरून केंद्र सरकार विरोधात कार्यस्थगन प्रस्ताव सादर करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. क्या हिंदुस्तान की सरकार ने पेगासस को खरीदा, हाँ या ना? क्या हिंदुस्तान की सरकार ने अपने लोगों पर पेगासस हथियार का इस्तेमाल किया, हाँ या ना? हम सिर्फ ये जानना चाहते हैं. हमें क्लियरली बताया गया है, सरकार ने बताया है कि पेगासस पे कोई भी बातचीत नहीं होगी हाउस में. यूनाइटेड है, हम चर्चा चाहते हैं, चर्चा करना चाहते हैं. हम भी कोशिश कर रहे हैं कि चर्चा करें, लेकिन सरकार की तरफ से कोई भी हमसे बात करने के लिए तैयार नहीं है.
और ना उन्होंने कोई पहल की है। और हाउस चलाना ये हमेशा ट्रेजरी बेंच सरकार की जिम्मेदारी होती है और सरकार सिर्फ टेलीविजन पे दिख रही है, वो भाग रही है चर्चा से, ऐसा मेरा आरोप है। पश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखणाऱ्या ममता बॅनर्जी आता दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत। राष्ट्रीय पातळीवर भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत। त्या दृष्टीनं ममता बॅनर्जींनी सोनिया गांधी यांची आज दिल्लीत भेट घेऊन पहिलं पाऊल टाकल्याचं बोललं जातंय। 10 जनपथ मार्गावरच्या त्यांच्या निवासस्थानी जवळपास तासभर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली। या चर्चेच्या दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सुद्धा उपस्थित होते। यावेळी पेगासस आणि कोरोना स्थितीवर चर्चा झाल्याचं कळतंय। संपूर्ण देशात आता खेला होबे होणार असा इशाराच ममता बॅनर्जींनी दिलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध देश असा सामना होणार असल्याचं सुद्धा ममता बॅनर्जींनी या भेटीनंतर म्हटलंय। पेगाससनं सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। अच्छे दिन खूप बघितले, आता आम्ही सच्चे दिन बघू असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय। Sonia ji invited me for a cup of tea. Rahul ji is also there. तो पेगासस का रिप्लाई क्यों नहीं दे रहा है गवर्नमेंट? पेगासस को रिप्लाई तो देना चाहिए। ये तो जनता ने जानने चाहता है। जनता को जानने के लिए सबसे ज्यादा लोकसभा होता है, जो पब्लिक कौन सा हमारा पार्लियामेंट है, राज्यसभा है। अगर लोकसभा राज्यसभा में पॉलिसी डिसीजन नहीं अनाउंस होता, अगर डिस्कशन नहीं होता, तो कहाँ पे चर्चा होगा? ये चर्चा चाय पे दुकान में नहीं होता है। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली। राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागलेत। या राजकीय घडामोडीत ममता बॅनर्जी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते। त्यांनी नुकतंच पश्चिम बंगालमध्ये दणदणीत यश मिळवलं, भाजपला रोखलं। त्यामुळे एकत्रितपणे 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला सक्षम पर्याय देण्याच्या हालचालींना आता वेग आलाय। या घडामोडींमध्ये अरविंद केजरीवाल यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांची ही भेट आज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरते। राज्यातल्या पूरग्रस्तांना तातडीनं 10,000ची मदत देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेला आहे। पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतर पॅकेजची घोषणा केली जाईल असं कळतंय। पण पंचनामे पूर्ण कधी होणार हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय। पूरग्रस्तांना पूर्ण मदत कधी मिळणार हाही सवाल आहे। खरं तर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी मोठं पॅकेज जाहीर होईल अशी आशा व्यक्त केली जात होती। राज्यातल्या तमाम पूरग्रस्तांच्या नजरा मंत्रिमंडळाच्या या बैठकीकडे लागलेल्या होत्या, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर सुद्धा याबद्दलची कुठलीही घोषणा आज होऊ शकलेली नाहीये। राज्य सरकारनं कारण दिलंय की सध्या पंचनामे पूर्ण झालेले नाही, त्यामुळे सध्या तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये दिले जाणार आहेत। प्रेझेंटेशन झाले आणि यामध्ये तात्काळ NDRFचे नॉर्म्स आणि SDRFचे नॉर्म्स मिळून तात्काळ जी रोखीने मदत द्यायची ते 10,000 रुपये रोखीने देण्याचा निर्णय झाला आहे। आणि बाकी जी मदत आहे NDRFचे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे, म्हणजे घराचं नुकसान असेल, आणखी जे काही नुकसान असेल, या सगळे जे काही आहे ते NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे देण्याचा निर्णय झाला आहे। बद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, आशा होती पूरग्रस्तांना की आज मोठी घोषणा पॅकेजची होऊ शकते, काय कारण आहे की ही घोषणा होऊ शकली नाही आणि कधी होईल याबद्दल काही माहिती मिळते का? विलास, आज मंत्रिमंडळाची बैठक होती। आज मंत्रिमंडळामध्ये पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळेल अशी शक्यता देखील व्यक्त केली जात होती। पण पुढचे 5 दिवस जे आहेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने दिलाय। त्यामुळे अनेक मंत्र्यांनी या ठिकाणी विनंती केली की आणखी जर पाऊस मोठा झाला आणि त्यात काही जर शेतीचं किंवा नदीकाठच्या घरांचं नुकसान आणखी काही झालं तर पुन्हा एकदा मदत या ठिकाणी मोठी द्यावी लागेल। त्यापेक्षा संपूर्ण मदत
आणि संपूर्ण पंचनामे केल्यावरच या ठिकाणी पॅकेजची घोषणा जी आहे ती केली जावी. अन्यथा अनेक कुटुंबांना आर्थिक मदत जी आहे ती कमी या ठिकाणी मिळू शकेल. कारण आताच जर घोषणा केली तर अत्यंत तोकडी मदत जी आहे ती गावकऱ्यांना या ठिकाणी मिळेल. त्यापेक्षा संपूर्ण पंचनामे झाल्यावर अधिकाधिक मदत कशी देता येईल याचा निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घ्यावा. आणि त्या दृष्टीने आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की 31 तारखेपर्यंत संपूर्ण हाय अलर्ट जो आहे तो गेल्यानंतर जे जे नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा जो आहे तो समोर या ठिकाणी आल्यानंतरच पूर्ण मदत या ठिकाणी दिली जाईल. कारण सर्वात मोठं नुकसान जे आहे ते ग्रामविकास विभाग, त्याचबरोबर रस्ते आणि त्यानंतर नगरविकास विभाग या 3 विभागांचा जो आढावा आहे तो या ठिकाणी अजून सादर झालेला नाही. त्यामुळे ही संपूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतर तो आकडा जवळपास 7,000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे ही संपूर्ण आकडेवारी आल्यानंतरच मदत जाहीर करावी असं मंत्रिमंडळामध्ये निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी साताऱ्यातल्या पूरग्रस्तांची भेट घेतली. पाटण तालुक्यातल्या अतिवृष्टीमुळे लोकांचं अतोनात नुकसान झालं. घराच्या दरडी कोसळत असल्यानं गावकऱ्यांनी एका शाळेत आसरा घेतलाय. या शाळेत जाऊन त्यांनी पूरग्रस्तांचे संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी फडणवीस आणि दरेकर यांना जेवणाचा आग्रह केला. त्यावेळी फडणवीस आणि दरेकर यांनी पूरग्रस्तांसोबत जमिनीवर बसून जेवण केलं. तसंच पूरग्रस्तांचं लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवली. म्हणजे एक वाडी जरी गेली असली तरी वरचं अजून जे गाव आहे जिथे जवळजवळ 275 घरं अजून आहेत, आता त्यांनाही तेही भयग्रस्त आहेत आणि त्यांची मानसिकता आहे की आमचं देखील पुनर्वसन झालं पाहिजे. त्यामुळे एकत्रितपणे सगळ्यांचं, म्हणजे ही जी काही 9 घरं गेली आहेत ती आणि ही जी आता 275 घरं वर आहेत, अशा सगळ्यांचं एकत्रित पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की त्यांची शेती वगैरे देखील त्या ठिकाणी होती, त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात सगळं दरड कोसळल्यानंतर सगळी माती आली आहे. तर त्याही संदर्भात मदत करून शेती पण रिस्टोर करून द्यावी लागेल आणि चांगली थोडी सेफ जागा पाहून नव्याने त्यांना घरं बांधून द्यावे लागतील, त्याचं पुनर्वसन करावं लागेल. महाराष्ट्रातल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातली जनता आसमानी संकटानं पुरती उद्ध्वस्त झाली. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर सरकारनं मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला कुठल्याही निकषाच्या चक्रव्यूहात न अडकवता आधी तातडीनं प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी पडळकरांनी केली आहे. सरकारला एवढीच विनंती करतोय की तुम्ही ताबडतोब त्वरित कुठलाही निकष न लावता, कुठलेही पंचनामे न करता या सगळ्या लोकांना मदत जाहीर करा. त्यांना तात्काळ मदत द्या. ज्या व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अशा व्यापाऱ्यांना घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल 2 वर्षासाठी माफ करा आणि यांना तातडीची 1 लाख रुपयाची मदत जाहीर करा. मागच्या सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी हेक्टरी 50,000 रुपयाची मदत दिली होती. आता तुम्ही त्या शेतकऱ्यांना तात्काळ 1 लाख रुपयाची मदत द्या. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना सरकारबरोबरच अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष मदत करतात. त्यासाठी ते पुढे सरसावलेत. प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सुद्धा पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांनी आज कोकणचा दौरा केला. उर्मिला मातोंडकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत महाड शहरालगत असणाऱ्या दादली गावाला भेट देऊन गावातल्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला. त्यांनी या गावातल्या लोकांना धीर सुद्धा देण्याचा प्रयत्न केला. दुःख खरं तर एवढं मोठं आहे की असं थोडंफार काही करून निवारण करण्यासारखं होण्यासारखं नाही आहे. पण मुळातच मला असं वाटतं की आणि आम्ही ही जी मदत आणायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये जास्त करून सर्व प्रकारची धान्य, चटई, स्त्रियांना लागणाऱ्या वस्तू, पाणी, अशा बऱ्याचशा गोष्टी एकत्रित करून किट्स बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुळात माझा जो हेतू आहे, जो विचार आहे, तो लोकांना जास्त धीरही देण्याचा आहे. सततच्या पराभवानं खचून न जाता पुन्हा एकदा कात टाकत मनसे कामाला लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राज ठाकरे पुण्यात तर अमित ठाकरे नाशकात दाखल झाले. मनसैनिकांमध्ये त्यामुळे मोठा उत्साह दिसून येतोय. राज्यातल्या 10 महापालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
ठाकरे पिता पुत्राच्या या इनिंगला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद मतात परावर्तित होणार का हा प्रश्न आज तरी अनुत्तरित असला तरी मनसैनिकांमध्ये मात्र चांगलीच ऊर्जा भरणारा ठरतोय. ही दोन दृश्य मनसेला ऊर्जा देणारी आहेत. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर तर अमित ठाकरे नाशिकमध्ये आहेत. आगामी नाशिक आणि पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिता पुत्र पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न करतायत. पुढच्या वर्षी अनेक पालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्यासाठी पक्षाला उभारी देण्याचं काम मनसेकडून करण्यात येतंय आणि म्हणून स्वतः राज ठाकरे मैदानात उतरलेत. त्यामुळे नाशिक पालिकेत मनसे पुन्हा जोरदार मुसंडी मारण्यासाठी कंबर कसतीये. अमित ठाकरे हे नाशिकमध्ये आल्यामुळे आणि ते स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालतायत, त्यामुळे प्रचंड उत्साह महाराष्ट्र सैनिकांमध्ये आलेला आहे आणि मला असं वाटतं मिशन कमबॅक हे नाशिकमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चालू आहे. सध्या नाशिक पालिकेवर भाजपची सत्ता आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीला तोंड देऊन पुन्हा नाशिकमध्ये सत्ता खेचून आणणं मनसेसाठी सोपं नाही. मोठ्या पक्षाला टक्कर देणारा आणि विजन असलेला नेता म्हणजे राज ठाकरे. त्यामुळे मनसे पुन्हा चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलाय. त्या 5 वर्षामध्ये नाशिककरांची जी निराशा झाली आणि भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने दावे केले होते 5 वर्षापूर्वी की नाशिक आम्ही दत्तक घेऊ, ती त्यांची दत्तक योजना फेल गेलेली आहे. या 5 वर्षामध्ये नाशिकमध्ये कुठलीही प्रगती होताना आपल्याला दिसली नाही. तर दुसरीकडे राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असून ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्यातच पुण्यात मनसे भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय. क्लिप पाठवून कधी युती किंवा आघाडी होत नाही ना, त्याच्याकरता एक बैठक असते, त्याची एक चर्चा असते, त्याच्यावरती अनेक बैठका घेतल्या जातात आणि आमच्या पक्षामध्ये आदेश. प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. यासोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्यासाठी आमच्या यूट्यूब न्यूज 18 लोकमतला नक्की सबस्क्राईब करा. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर प्राईम टाईम. अमरनाथमध्ये ढगफुटी झाली आहे. जम्मू काश्मीरच्या अमरनाथ परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सिंधू नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. एसडीआरएफच्या टीमला तिथं पाचारण करण्यात आलंय. एसडीआरएफच्या 2 टीम अगोदरपासूनच अमरनाथमध्ये तैनात आहेत, पण या ढगफुटीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते. तसंच या ठिकाणी प्रशासनानं अलर्ट जारी केला. अत्यंत मुसळधार असा पाऊस, ढगफुटी तिथं झाली आणि त्यामुळे इथल्या नद्यांना सध्या प्रचंड पाणी आलेलं आहे. अत्यंत वेगानं या नद्या वाहत आहेत. राडारोडा याच्यामध्ये वाहतोय आणि त्यामुळे अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला. सांगलीतल्या सांगली वाडीमध्ये मुस्लिम दफनभूमी परिसरात भल्या मोठ्या मगरीचं दर्शन झालं आणि त्यामुळे नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली. त्यामुळे काहीसं भीतीचं वातावरण इथं पाहायला मिळतंय. पुराची परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये कृष्णा नदीतल्या अनेक मगरी या नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पुरासोबत वाहून आल्या आणि त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी त्यांचं दर्शन होतंय. प्राणीमित्र वन विभागाला त्यांच्याबद्दलची माहिती देऊन त्यांना पकडून देत आहेत. त्याचबरोबर या मगरीला सुद्धा वन विभागाच्या हाती स्वाधीन करण्यात आलं. मगरीला पाहण्यासाठी इथं मोठी गर्दी झाली होती. आणि यानंतरची बातमी आहे वाघोबाची.
चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या पावसात खेळणाऱ्या वाघांचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. पावसाळा सुरू होता ताडोबाचं गाभा क्षेत्र पर्यटनासाठी बंद होतं. त्यानंतर केवळ बफर क्षेत्रातल्या 16 प्रवेशद्वारातून पर्यटकांना टायगर सफारीची मुभा असते. काही दिवसांपूर्वी या प्रवेशासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू झाली. सध्या ताडोबाच्या बफर क्षेत्रात व्याघ्र दर्शन होत असल्यानं पर्यटक खुश आहेत. सुनील मेहता नामक पर्यटकानं चित्रित केलेला वाघ पावसात खेळतानाचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बफर भागातली पावसाळ्यातली श्रीमंती अवर्णनीय असल्याचं पर्यटकांचं म्हणणं. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्यासाठी आमच्या यूट्यूब न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.